नमस्कार, आज आपण बनवणार आहे बाजरीचा डोसा। त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलंय, बघू शकता तुम्ही। बघा, त्यासाठी ना आपण बाजरीचं पीठ घेतलंय। आपल्याला तेवढं पाहिजे ना तसं करून घ्यायचं। इथे 3 चमचे आपण बाजरीचं पीठ घेतलंय, 1 चमचा तीळ घेतलाय, थोडासा मिरचीचा कूट घेतलाय, जिरे घेतले थोडेसे। बघा, ओवा घेतलाय आपण, हातावर थोडासा असा चुरून घ्यायचा। बघा, इथे 2 चमचे आपण बेसन पीठ घेतोय, चवीपुरतं मीठ टाकतोय आपण, अर्धा चमचा हळद घालतोय। बघा, आपण आता पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे। पूर्ण ह्या गोळ्या अशा फोडून घ्यायच्या आणि आपल्याला पाणी लागलं ना तर आपण परत घालू शकतोय। बघा, आपण इथे ना मेथी थोडीशी घेतली, ती धुवून घेतली। आता आपण बारीक कापून घेणार आहे, त्याच्यातच कापते मी अशी बारीक थोडीशी। बघा, अशी बारीक कापली, आता ती पण याच्यामध्ये टाकून घेते आपण। पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची। पाणी तुम्हाला लागलं ना तुम्ही परत टाकू शकतात। बघा, इथं आपले बॅटर बनवून तयार आहे। आता आपण डोसे काढायला घेतोय। बघा, आपला इथं पॅन तापलाय, आता आपण तेल लावून घेतोय त्याला। असं पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि आता आपण लगेच डोसा काढायला घेतोय। आणि आता असंच राहून देऊ आपण, गॅस थोडा फास्ट करू। बघा, वरतून आपण ना असं थोडंसं तेल टाकून घेतोय। बघा, इथं मी 1-2 मिनिटं ना झाकण ठेवलं होतं, बघू शकतो। आता आपण पलटी मारून घेऊ। बघा, किती छान निघाले। आता आपण थोडंसं तेल टाकतोय बाजूला। बघा, 2-3 मिनिटं झाले, आता आपण काढून घेतोय, बघू शकता तुम्ही। बघा, आता थोडंसं परत तेल लावून घ्यायचं। अशाच प्रकारचं आता आपण दुसरं पण काढून घेतोय। परत आपण झाकण ठेवतोय आणि स्लो गॅसवर थोडं होऊन द्यायचं, 1-2 मिनिटं। बघा, अशाच प्रकारचे आपण 2-3 टाइम अशी पलटी मारून घ्यायची आणि चांगले शिजून द्यायचं, कारण आपण कच्ची मेथी टाकली ना त्याच्यामध्ये। बघा, आता अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण काढून घेणार आहे। बघा, अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण करून घेणार आहे। इथे ना आपण 2-3 मिनिटं ठेवलं का परत तेल सोडायचं असं बाजूना। बघा, अशा प्रकारचे आपले डोसे तयार झाले। मोडून दाखवते मी तुम्हाला, बघू शकता ते एकदम छान अशी मेथी आतून पण भिजली। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।